स्ट्रॉबेरी ज्यावेळेला आपण बाजारातून घरी घेऊन येतो तर त्याच्यावर खूप धूळ किंवा पेस्टिसाइड केलेलं असतं. तर ते स्वच्छ कसं करायचं ते मी आज तुम्हाला दाखवत आहे. इथे मी बाजारातून स्ट्रॉबेरी आणलेली आहे. इथे एका भांड्यामध्ये मी साधं पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये या स्ट्रॉबेरी टाकत आहे. याच्यामध्ये 1 चमचा बेकिंग आणि 2 चमचे मी व्हिनेगर टाकत आहे. हाताने हे सर्व मिक्स करायचं आहे आणि स्ट्रॉबेरीला जर काही धूळ वगैरे लागली असेल ते जराशी चोळायची आहे. हे 2 मिनिटं पाण्यामध्ये भिजू द्यायचं आहे. 2 मिनिटं होऊन गेले आहेत. आता हे मी प्लेटमध्ये काढत आहे. पाण्यामध्ये बघा किती घाण आलेली आहे. आता हे पाणी मी फेकून देत आहे. परत मी स्वच्छ पाणी घेतलेलं आहे आणि परत आता ह्या स्ट्रॉबेरी मी धुवून घेत आहे. हे पाणी फेकून देत आहे. दुसऱ्यांदा परत मी पाणी घेतलेलं आहे आणि परत मी ह्या स्ट्रॉबेरी धुवून घेत आहे. आता स्वच्छ पाणी निघालेलं आहे. आता परत धुवायची गरज नाहीये. जर तुम्हाला असं वाटत असेल अजून घाण निघत असेल तर तुम्ही 3-4 पाण्याने पण धुवू शकता. स्ट्रॉबेरी धुवून घेतली आहे आणि वरचा भाग हा कापून घेतला आहे आणि अशा प्रकारे कापून ठेवायच्या आहेत. तर तुम्हाला या स्ट्रॉबेरी 2-3 महिने प्रिझर्व्ह करून ठेवायच्या असतील आणि आयत्या वेळेला पाहिजे असेल तेव्हा ज्यूस करायचं असेल किंवा एखाद्या रेसिपीसाठी वापरायची असेल तर तुम्ही ती प्रिझर्व्ह कशी करायची ते सुद्धा मी आता तुम्हाला दाखवणार आहे. जी आपण स्ट्रॉबेरी आता कापून घेतलेली आहे ती आता मी कोरड्या एका किचन टॉवेलने पुसून घेणार आहे. हे बघा अशी एकदम कोरडी करायची आहे. पुसून कोरडी केलेली स्ट्रॉबेरी ही लॉकिंग बॅग असते प्लास्टिकची अशी घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे एखादं एअरटाईट कंटेनर असेल त्याच्यामध्ये पण ठेवलं तरी चालेल. आणि ही लॉकिंग बॅग मध्ये मी आता ही पुसलेली स्ट्रॉबेरी टाकत आहे. त्याची पूर्ण हवा जेवढी काढता येईल तेवढी काढून घ्यायची आहे. अशी जर तुम्ही प्लास्टिकमध्ये जर ही स्ट्रॉबेरी ठेवली आणि डीप फ्रीजरमध्ये 4 ते 5 महिने ही टिकते आणि ज्या वेळेला तुम्हाला पाहिजे असेल तेव्हा डीप फ्रीजरमधून काढून तुम्ही ज्यूस किंवा एखाद्या रेसिपीसाठी ही वापरू शकता. आणि ही अशीच्या अशीच राहते आणि धुतलेली असल्यामुळे तुम्हाला परत धुवायची गरज पडत नाही. तुम्ही अशीच वापरू शकता. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे स्ट्रॉबेरी प्रिझर्व्ह आणि कशी धुवायची ते मी दाखवलेले आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता.